नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे म्हैसूर बोंडा भजी. तर बोंडा भजी बोलतात याला, मैद्याच्या या भजीला. तर म्हैसूरची फेमस डिश जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. तर अगदी सोपी रेसिपी आहे आणि नाश्त्याला आपण नक्कीच अशा प्रकारचे म्हैसूर भजी बनवू शकतो. अगदी झटपट तयार होणारे आणि खायला अतिशय चविष्ट लागणारे, कमी साहित्यामध्ये बनणारे म्हैसूर भजी कशी बनवायची आणि परफेक्ट कसे बनवायचे हे सुद्धा आज मी सांगणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर याच्यासाठी लागणारं साहित्य अगदी थोडं आहे. तर मैदा घेतलेला आहे मी. मैद्याचं प्रमाण तुम्हाला किती लोकांसाठी भजी बनवायची आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता. दही घेतलेलं आहे. तर हे भजी ज्यावेळेस आपण याचं पीठ तयार करतो ते पूर्णपणे आपल्याला दहीमध्ये भिजवून घ्यायचं आहे. अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर एक टोप मी घेतलेला आहे. टोप शक्यतो मोठाच घ्यायचा म्हणजे आपल्याला पीठ व्यवस्थित मिक्स करता येतं. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ. तर खायचा सोडा सुद्धा आपल्याला लागणार आहे, पण खायचा सोडा आपल्याला कधी टाकायचा आहे, ज्यावेळेस आपण हे भजी बनवणार आहे त्यावेळेस आपल्याला खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे. सुरुवातीलाच सोडा टाकायचा नाही. आता टाकणार आहे मी दही. थोडंसं जिरं याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे. तर या टोपामध्ये खाली दही आहे ते सुद्धा मी हाताने काढून घेते आणि आपल्याला हे हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर वाटलं की आपल्याला थोडंसं हे पीठ कोरडं वगैरे वाटतंय तर आणखीन थोडासा दही वगैरे आपण याच्यामध्ये टाकू शकतो. तर थोडंसं दही मी परत वरून याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि ते छान असं मी मिक्स करून घेते बघा. तर शक्यतो आपल्याला एकाच बाजूने हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. शक्यतो ही भजी बनवताना हे पीठ जे आहे ते हातानेच मिक्स करायचं म्हणजे भजीसुद्धा छान होतात. तर खायचं सोडा टाकल्यानंतर सुद्धा हे पीठ आणखीन छान असं हलकं होतं. बनवायला अगदी सोपं आणि खायला अतिशय चविष्ट असे हे म्हैसूर भजी कसे बनवायचे हे मी दाखवते. तर हे बघा, एकाच बाजूने हे पीठ मी छान असं मिक्स करून घेते हाताने. तर हे पीठ तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने मी तयार केलेलं आहे. तर आता आपल्याला हे पीठ झाकून 10-15 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं आहे. तर मी खायचं सोडा याच्यामध्ये टाकलेलं नाही. तुमच्या लक्षात आलं असेल, खायचं सोडा आपण भजी ज्यावेळेस बनवतोय त्यावेळेस टाकणार आहे. आत्ता आपल्याला सोडा टाकायचा नाही. सुरुवातीला आपल्याला हे 10-15 मिनिटासाठी फक्त भिजत ठेवायचं आहे. तोपर्यंत मी याच्यासाठी खोबऱ्याची चटणी बनवून घेणार आहे. तर हे मी झाकून बाजूला ठेवते. तर चटणी मी याच्यासाठी खोबऱ्याची चटणी बनवून घेतलेली आहे. तर चटणीचा व्हिडिओ मी नाही दाखवला कारण की सुरुवातीला मी सुद्धा म्हणजे या अगोदरसुद्धा चटणीचे व्हिडिओ टाकलेले आहेत, त्यासाठी चटणीचा व्हिडिओ मी आज नाही दाखवलेला. तर आता मी दाखवणार आहे भजी कशी बनवायची ते. तर 15 मिनिटासाठी आपण हे पीठ भिजण्यासाठी ठेवलं होतं. तर आता मी याच्यामध्ये टाकलेला आहे खायचा सोडा. तर खायचा सोडा टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे आणि एकाच साईडला असं हे पीठ आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून कालवून घ्यायचं आहे. खायचा सोडा टाकल्यानंतर हे पीठ अगदी हलकं होतं. तर जितकं चांगलं हे पीठ तुम्ही फेटून घ्याल तितकेच हे भजी जे आहेत ते छान असे तयार होतात, जाळीदार आणि अगदी चविष्ट असे. तर हे पीठ मी मिक्स करते. तोपर्यंत मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे भजी तळण्यासाठी. तर सुरुवातीला हे पीठ थोडंसं घट्ट वाटत होतं. खायचं सोडा टाकल्यानंतर अगदी हलकं असं हे पीठ झालेलं आहे बघा. 3 ते 4 मिनिटं हे पीठ मी व्यवस्थित फेटून घेते म्हणजे भजीसुद्धा छान होतील. हे पीठ मिक्स करताना शक्यतो मोठंच भांडं घ्यायचं म्हणजे
आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करता येतं. तर अगदी हलकंसं हे पीठ झालेलं आहे बघा. तेल व्यवस्थित मी गरम करून घेतलेलं आहे. आता आपल्याला भजी बनवून घ्यायची आहेत. तर हे भजी बनवताना थोडेसे मोठेच बनवायचे. थोडं थोडंसं पीठ हातामध्ये घ्यायचं आणि अशा पद्धतीनं हे आपल्याला भजी बनवून घ्यायची आहेत. कढईमध्ये जितके बसतील तितके भजी मी सोडून घेते हाताने. तर खायला अतिशय चविष्ट असे हे म्हैसूर भजी कमी वेळामध्ये तयार होतात. हातामध्ये थोडं थोडंसं पीठ घेऊन मी अशा पद्धतीने हे बघा हे तेलामध्ये सोडून घेते. तर सुरुवातीला मी गॅस फास्ट केला होता आणि आता थोडासा मीडियम गॅस आहे. तर मीडियम गॅसवरती आपल्याला हे व्यवस्थित भजी तळून घ्यायचे आहेत, म्हणजे आतून सुद्धा ते व्यवस्थित तळले जातील. लगेच त्याला झाऱ्यानं वगैरे हलवायचं नाही, एक बाजू तळू द्यायची आणि नंतर ते पलटी करून घ्यायचं. हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे भजी तळून घ्यायचे आहेत. तर मोठे मोठे हे म्हैसूर भजी खायला सुद्धा छान लागतात आणि शक्यतो ते मोठेच असतात. तर हे बघा म्हैसूर भजींना छान असा रंग आलेला आहे. तर मीडियम गॅसवरतीच हे भजी मी तळून घेते. तर अगदी छान असा रंग या भजीला आलेला आहे. तर आता मी ही भजी जी आहे ती एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि बाकीची भजी सुद्धा आपल्याला अशीच बनवून घ्यायची आहे. तर ही म्हैसूर भजी जी आहे ती गरम गरम खायला खूप छान लागतात. तर हे बघा सगळं तेल मी निथळून घेते. तर अजिबात या भजीला तेल वगैरे धरलेलं नाही, तुम्ही बघू शकताय. तर हे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि उरलेली भजी सुद्धा मी अशाच पद्धतीने बनवून घेते. तर अशा पद्धतीने मी सगळे म्हैसूर भजी बनवून घेणार आहे. ही बघा तयार आहेत म्हैसूर बोंडा भजी. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही भजी एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील आणि अगदी साध्या सोप्या माझ्या रेसिपीज तुम्हाला बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या जातील.